मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये युवराज झोपलेला असतो. त्याला खूप वाईट स्वप्न पडतं, म्हणून तो कारभारीन असं खूप जोरात ओरडतो आणि उठतो. त्याचवेळी आता पिंकी त्याच्यासाठी बेडटी घेऊन येते आणि म्हणते, अहो मी इथेच आहे, तुम्ही असं का ओरडलात? त्यावेळी युवराज म्हणतो की काही नाही, तुम्ही इथे बसा बरं, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. असं म्हणून तो तिला बसायला सांगतो. पिंकी म्हणते, चहा तर घ्या. युवराज म्हणतो, नको, मला चहा नको आहे, मी नंतर घेतो. असं म्हणून तो पिंकीला म्हणतो की मला खूप वाईट स्वप्न पडलं, तुम्ही अशा खूप खोल डोहामध्ये पडल्या होता आणि एकदम नाहीशा झाल्यात. आम्ही जीवाच्या आकांताने ओरडत होतो, कारभारीन कारभारीन, पण तुम्ही दिशेनाशा झाल्या. असं म्हणून तो आता खूप भावुक होत पिंकीचा हात पकडतो आणि म्हणतो, कारभारीन, तुम्ही मला सोडून कधीच जाऊ नका. मी तुम्हाला अजिबात नजरेआड होऊ देणार नाही आणि त्या दोन बायकांच्या मध्ये तर नाहीच नाही, मी माझ्याबरोबरच राहायचं. पिंकी म्हणते, मनातील ही भीती काढून टाका. आता ना ह्या दोन बायकांविरोधात काय करायचं ना ते मी पाहते. अहो, त्या तळघरामध्ये दोघीजणी भेटल्या होत्या आणि सासूबाईंना सुरेखा मावशीच्या भूतकाळाबद्दल असं काही माहीत आहे ते कुणालाच माहीत नाही. मावशींचा भूतकाळ जाणून घ्यायचा असेल तर या दोघींमध्ये आपल्याला चांगलीच भांडणं लावावी लागेल ना. आपण चांगलंच भिडवून टाकू, म्हणजे अशा भांडणामध्ये कशी जुनी उणीधुणी निघतात ना, तसंच सेम. त्यावेळी आता युवराज म्हणतो, आम्ही काय म्हणतोय, तुम्ही काय म्हणताय? त्या दोघी एकमेकींशी भांडू नाही तर झिंजा पकडू, आम्हाला काही घेणं देणं नाहीये. आम्हाला एवढंच म्हणायचंय की मी तुम्हाला एक सेकंदासाठी सुद्धा नजरेआड होऊ देणार नाही. त्यावेळी पिंकी म्हणते, नाही जाणार मी कुठे, तुम्ही अगोदर चहा पिऊन घ्या बरं, नंतर लवकर आवरा, कारण आपल्याला घाटवाडीला जायचंय. तेव्हा तिकडे काय आहे असं आता युवराज विचारतो. तेव्हा पिंकी म्हणते, सुरेखा मावशींचा भूतकाळाबद्दल आपल्याला तिथे काहीतरी समजणार आहे. सासूबाई घाटवाडीचं सारखं नाव घेत होत्या. आता युवराज ठीक आहे असं म्हणतो आणि मग फ्रेश होण्यासाठी जातो. तर आता पिंकी विचार करत असते. इकडे निरी हा सर्वांसाठी चहा बनवत असते. त्याचवेळी आता सुशीला तेथे हॉलमध्ये येते आणि सुरेखाला डोळा मारते आणि म्हणते की आपला आता चालू कर. तेव्हा लगेच निरीकडे सुशीला चहा मागते. निरी आता चहा सुशीलाजवळ घेऊन येते खरी, परंतु ती सुरेखाकडे पाहते, कारण सुरेखाने पण अगोदर चहा मागितलेला असतो. मग आता बापूसाहेब देखील तेथे बसलेले असतात. सुरेखा आता म्हणते, ए निरे, अगोदर चहा मी मागितला होता. त्यावेळी आता सुरेखाला निरी लगेच चहा द्यायला जाते. तर सुशीला म्हणते, ए, तुझ्याकडे चहा कोणी मागितला ग अगोदर? मी मागितला ना, मला अगोदर चहा दे. तेव्हा आता मीच चहा घेणार, यावरून दोघींमध्ये एवढी भांडणं जमतात. बापूसाहेबांच्या डोक्यात आता मुंग्या येतात, हातात सुद्धा आता चहाचा कप असतो आणि ते चहा पितात. पण त्यांना आता या दोघींच्या भांडणाचा खूप त्रास होऊ लागतो. तर या आता दोघी जणी मांजरीसारख्या मोठ्या मोठ्याने अख्खा सरकारवाडाच गाजवत असतात. आता त्या दोघींमध्ये चहावरून झटापटीच व्हायला लागते. तेव्हा तो चहा आता ओढून घेते. तर सुशीला देखील बशी तिच्याकडे ओढत असते. आता ती बशीच दोघींच्याही हातातून ती बशी सुटते आणि बापूसाहेबांच्या अंगावर जाऊन तो चहा पडतो आणि ती बशी सुद्धा फुटून जाते. तेव्हा ते दृश्य पाहून घरातील सर्वजण आता बाहेर येतात. पिंकी आणि युवराज ऑलरेडी घराबाहेर गेलेले असतात. मग आता सत्या आणि चित्रा हे दोघेही आश्चर्याने बापूसाहेबांकडे पाहू लागतात. तेव्हा या दोघी मात्र एकमेकींना डोळा मारतात. काही वेळातच आता बापूसाहेब हे खूप ओरडतात आणि म्हणतात, अरे काय चाललंय तुमचं? तर आता सुशीला हा सर्व राग फक्त निरीवर काढत असते आणि म्हणते, काय ग, तुझे डोळे काय फुटलेत का? तुझ्या हाताला काही ताकद नाही का? एवढे दिवस तुला आयतं पोचलं. असं म्हणून निरीच्या 2-3 कानाखाली मारते आणि धक्के मारून तिला घराबाहेर काढत असते. तेव्हा छबीमध्ये पडते आणि म्हणते, आई, तुझं हे चुकतंय पूर्णपणे. तेव्हा सुशीला म्हणते, माझं काय चुकतंय ग? काय चुकतंय काय माझं? एक घाटवाडीची मुलगी काय कमी होती? ही दुसरी आली माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला. असं म्हणून आता ती निरीला बाहेरचा रस्ता दाखवत असते. तेव्हा छबी म्हणते, पिंकी आणि युवराज घराबाहेर आहेत म्हणून तुझं जास्तच फावलंय ग. तू या निरीला घराबाहेर काढू शकत नाही. देवब्राह्मणाच्या साक्षीने डॉल्बीने हिच्याबरोबर लग्न केले, तुला आत्ताच सांगते. त्यावेळी सुशीला म्हणते, आता खूप झालं, आता मी कुणाचं ऐकणार नाही. एकीने तर तुला गुंडाळलं, पण आता ही डॉल्ब्याला नादी लावतीये. तेव्हा बापूसाहेब ओरडतात, काही पण करा तिकडं, ते आणून ठेवले घरामध्ये, उगीच बिनकामाचं पोचायचं. असं म्हणून ते आता रागातच तेथून जातात. धनंजय नेहमीप्रमाणे त्यांचं शेपूट बनून त्यांच्या पाठीमागे जातो. चिडलेली सुशीला
आता लगेच निरीचा हात पकडते आणि धक्के मारूनच तिला घराबाहेर काढणार असते। तेव्हा छबी म्हणते, निरे मी आहे तुझ्याबरोबर, तू नको काळजी करू। आता धक्का मारून निरीला जोरात ढकलून सुशीला देत असते। तेवढ्यातच पिंकी आणि युवराज तेथे येतात। ते दोघेही ते दृश्य पाहतात, त्यांना खूप राग येतो। निरी पिंकीला मिठी मारते आणि म्हणते दिदे असं म्हणून ती खूप रडत असते। युवराज म्हणतो, काय चाललंय काय हे आईसाहेब? तेव्हा आता सुशीला म्हणते, तुला दिसत नाही का, डोळे फुटलेत का तुझे, काय चाललंय ते? या घरामध्ये 2-2 घाटवाडीच्या मुली नको आहेत, मी तुला म्हटलं ना एकदा, एकतर तुझी बायको राहीन नाहीतर ही निरी राहीन, काही पण कर। तेव्हा युवराज म्हणतो, निरीताई या घरातून कुठेही जाणार नाही हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, त्यामुळे एकदम गप्प बसायचं। पण आता सुशीला हटायलाच तयार नसते। ती युवराजबरोबर एवढा वाद घालते की युवराजची ती बोलती बंद करते, पण युवराज देखील आता गप्प बसत नाही। त्यानंतर सुशीला म्हणते, जावई बापू मी या घाटवाडीच्या मुलीला घरात राहू देणार नाही, डॉल्बीचे आणि हिचे घटस्फोटाचे पेपर तयार करा। आता हे ऐकताच घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा सत्या म्हणतो, आई तुला कळतंय का तू काय म्हणते ते? हे आता अति होतं या, मी अजिबात खपवून घेणार नाही। ती म्हणते, सत्या तू गप्प बस, असं म्हणून ती सर्वांनाच आपली डाफरत असते। युवराज म्हणतो, हे असं कधीही होऊ शकत नाही। तर निरीसुद्धा म्हणते, मी नाही घटस्फोट देऊ शकत, तर तू तिला टॉर्चर का करते, असं छबी म्हणत असते। तेव्हा तुम्हाला जर तिचा एवढा पुळका येत असेल ना, तर युवराज तू तुझ्या बायकोला घटस्फोट दे, मग या नेरीला मी घरात राहून देईन, असं सुशीला दुसरा ऑप्शन देते। तेव्हा पिंकी आणि युवराज एकमेकांकडे पाहतच राहतात। त्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकलेली असते। आता सुशीला खूपच अतिताईपणा करत असते आणि म्हणते की 24 तासाची मुदत आहे, हे बघ युवराज, तुला तुझ्या बायकोला एकतरी घटस्फोट द्यावा लागेल, नाहीतर या नेरीला तरी डॉल्बीला द्यावा लागेल। बघ आता एकच घाटवाडीची मुलगी या घरामध्ये राहणार, तुला काय करायचं ते कर, असं म्हणून ती आता खूप चिडते। त्यावेळी युवराज म्हणतो, मी असं काहीही होऊ देणार नाही, कारण मी निरीताईंना डॉल्बीला शब्द दिलाय आणि त्या दोघांचं लिगली लग्न झालंय, त्यामुळे तू त्यांना टॉर्चर करू शकत नाही। तेव्हा सुशीला म्हणते, जावई बापू मी तुम्हाला काय सांगितले, घटस्फोटाचे पेपर तयार करायचे म्हटल्यावर करायचेच। तेव्हा धनंजय मात्र सुंभासारखा आपला उभा असतो आणि मग आईसाहेब म्हणतील त्यावर फक्त मान हलवतो। तर सुशीला म्हणते, अजून एक, आज काही माणसं येणार आहे तिथे, म्हणजे पाहुणेच समज, त्या माणसांची सर्व खातरदारी नेरे तू करायची आहेस, कारण त्यांची उठबस, त्याचबरोबर चहा पाणी, त्यांना हवं नको ते सगळं तू, मग मी तुला घरात राहून देईन, तशी नाही राहून देणार, असं म्हणून सुशीला ही रागातच तेथून जाते। त्यावेळी निरी मात्र पिंकीला मिठी मारून खूप रडत असते। युवराजला काही सुचत नसतं, तो आपला शांत बसलेला असतो। सुरेखा मनातल्या मनात विचार करते, तुझा हा खाष्टपणामध्ये कोणीच हात धरू शकत नाही तायडे, खरंच तू सिक्सर मारलास। तर नेरी आता हॉलमधील पसारा आवरते आणि पुसून घेत असते। त्याचवेळी तेथे सुशीला येते आणि म्हणते, माझा असा त्या लादीवर चेहरा स्पष्टपणे दिसला पाहिजे, एवढी स्वच्छ लादी पुसायची, समजलं का, आणि टिपॉयसुद्धा असाच पुसला गेला पाहिजे। तेव्हा नेरीला आता ती सारखी कामं सांगत असते आणि म्हणते, ते पाहुणे आहेत ना, त्यांच्या नाश्त्यासाठी एकदम कमी मिठाचं म्हणजे अळणी, त्याचबरोबर कमी गोड असे पदार्थ बनव, नाहीतर बनवशील गोड, मग मी अजिबात खपवून घेणार नाही, म्हणून ती सारखी आता निरीला कामं सांगत असते। पिंकी आणि छबी तेथे येतात। पिंकी म्हणते, मी काही करू लागू का हिला काम, थोडीशी मदत करते ना सासूबाई? निरी म्हणते, नको तायडे, मी करते सगळं काही। मग आता सुशीला म्हणते, तुला सांगितलं नाही ना गप्प बसायचं। तेवढ्यातच सरदेसाई, त्यांची पत्नी आणि मुलगी हे तिघेही तेथे येतात। तेव्हा आता सुशीला लगेच त्यांना आतमध्ये बोलवते। बापूसाहेब देखील आता तेथे आलेले असतात। घरातील सर्वजण तेथे येतात। तर सुशीला म्हणते, डॉल्बीसाठी ही मुलगी केली आहे साहेब, तुम्हाला कशी वाटते बघा ना, डॉल्बीसाठी मुलगी असं म्हटल्यावर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो। पिंकीला खूप राग येतो आणि छबीला देखील। सत्या देखील तेथे असतो। पिंकीला असं वाटत असतं की आता या सासूबाईंना काय करावं आणि काय नाही, पण ती त्यावेळी गप्प बसते। निरी म्हणते, आईसाहेब पण माझं, असं म्हटल्याबरोबरच आता सुशीला म्हणते, मोठी माणसं बोलतायत ना, लहानांग्यांनी अजिबात मध्ये बोलायचं नसतं, तुला एवढी गोष्ट कळत नाही का, असं म्हणून ती निरीचं तोंड गप्प करते। निरी आपली गुपचूप चहा आणण्यासाठी किचनमध्ये रडतच जाते। तेव्हा आता बापूसाहेबांना लगेच सुशीला विचारते, काय मुलगी आवडली का, अन्विका नाव आहे तिचं, नाकीतोंडी कशी आहे? बापूसाहेब हसतात आणि म्हणतात, आता मी तुमच्यावरच निर्णय सोपवलाय। तर सुशीला आता म्हणते, माझा मुलगा डॉल्बे इंजिनिअरिंगला आहे
आणि त्याला खेळायची खूप आवड आहे, म्हणूनच तो पुण्याला गेला आहे. आता मोबाईलमध्ये असणारा डॉल्बीचा फोटो लगेच ती त्या सरदेसाईंना दाखवते, तेव्हा त्यांना डॉल्बीचा फोटो तो आवडतो. अन्मिका खूप लाजत असते. सुरेखा देखील तेथेच बसलेली असते. त्यानंतर पिंकी छबीला म्हणते, आता मी गप्प बसणार नाही, खूप झालं. तेव्हा छबी म्हणते, थांब जरा पिंकी. तेवढ्यातच नीरी आता चहा घेऊन तेथे येते. तेव्हा सुरेखा म्हणते, अगं पटापट पाय चालव ना जरा, नुसतं मध्ये मध्ये बोलायचं जमतं तुला, आणि चहा कोण घेऊन येणार मग पटकन? पायात काही त्राण नाही की काय? असं त्या पाहुण्यांसमोरच सुरेखा नको ते बोलते, तर सुशीला तिच्या साथीला असतेच. तर छबी आता पिंकीला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, बघू आपण काय करायचं ते, असं म्हणून ती आता दोघीही गप्प बसतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सुशीला आणि सुरेखामध्ये चांगलीच जुंपलेली असते, कोण अगोदर गुढी उभारणार. पण आता पिंकी तेथे येते, गुढीसारखी पडत असते, त्यावेळी गुढी व्यवस्थित करते आणि म्हणते, नेहमी सत्याची कास धरावी लागते, आपल्याला सर्वजण साथ देतात. आता या दोघींनाही तिचं ते बोलणं खूपच झोंबतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.